घरात एखादं स्वच्छ धुतलेलं कापड असेल तर द्या. त्या इकडे पुरंचन, तुझ्या हाताला बांध. हा, लवकर. तुम्ही बी एखाद्या कापडानं सौदाला झाकून घ्या. पुरंचन, तू शेडा पकड, मी हा शेडा पकडतो. आणि आता याला असं उचलून कापडावर ठेवूया. इंग्रज सरकारने 4-4 गावांच्या मध्ये प्लेगचा कॅम्प लावलाय. कॅम्प गावापासून जरा लांब आहे, तेव्हा रोग्याला जरा सांभाळून द्या, कारण रोग्याच्या संपर्कात येण्यानं प्लेगचं संकट वाढतं. आणि तुम्ही लोकही हात बांधून घ्या, रोग्याला असं शिवू नका. वय गुरुजी. घेऊन जा याला. बाबा, बाबा ती बघा खाड. वय बाळ. हळू 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 उचल. उचल याला. ये मागा. उचल. चल. वाचवा मला. धीर धरा, काय नाही होणार तुम्हाला. मी मरेन. काय होणार नाही तुम्हाला. काय बी होऊ नाही देणार तुला. तुम्हाला काय नाही वाचवा. तुम्ही समजे जवळ जवळ नका उभं राहू, लांब उभे राहा. आणि कुणाला बरं वाटत नसेल तर लगेच सांगा. आम्ही काय समजासनी सांगणार, आम्ही समधी मरणार आहे. काका, जगणं मरणं तर नंतरची गोष्ट आहे. आता समजे लांब लांब उभे राहा आणि जमले तर तोंड झाका. गुरुजी, आता काय करायचं? भीमराव, धूर पेटवल्याने डास, माशी आणि किटाणू मरतात. आपण असं केल्याने हा रोग जास्त पसरणार नाही. तुम्ही सगळे एक काम करा, लवकरात लवकर आपल्या घरासमोर आग पेटवा, ज्यामुळे धूर होईल. भीमराव, मी गावातल्या इतर लोकांना देखील असं करायला सांगतो. वय गुरुजी. काका, मी तुमची मदत करतो. अरे शेटजी, ऐका माझं. थांबा शेटजी, थांबा शेटजी. शेटजी, आपल्या गावात अजून 2 लोकांना प्लेग झाला. तू बाजूला हो, बाजूला हो. काय मला वैद्य समजून माझ्या जवळ आलास का तू? मला पण आजारी पाडणार का तू? लांबो. मी आता फक्त यासाठी आलो होतो कारण तुम्हीच म्हटलं होता गावातली समधी खबर तुम्हाला हवी आहे. अशा गोष्टी सांगायला येत जाऊ नकोस माझ्या जवळ. जर काही करायचंच असेल ना, तर ज्या 2-3 लोकांच्या घरी प्लेग झालेला आहे ना, त्यांना जाऊन भेट आणि त्यांना सांग की रामजीने त्याच्या मुलीच्या गावात आपल्या गावात आजार आणलाय. अशी वातावरण निर्मिती कर जे प्लेगच्या मेल्यानंतरही वाचलेले आहेत ना, ते रामजी सकपाळवर प्लेग पेक्षाही जास्त जोरात हमला करेल. त्याच्या घराला नेस्त नाबूद करून टाकेल, आग लावून टाकेल, पूर्ण परिवार संपवून टाकेल. समजलं? ठीक आहे शेठजी, समजलं. आता शेठजी, तिकडं पा. रामजी सकपाळ पुरंजन वाटतं त्या माणसाला इस्पितळात घेऊन जाते. तर मग चल दवाखान्यात आणि त्यांना जाऊन सांगू ती जागा त्यांच्यासाठी नाहीये, आमच्या सारख्या लोकांकरताय म्हणून. आली, चल चादर घेऊन ये. चल. काका, काका.
नाही वाचणार, कोणी नाही वाचणार. या गावात कोणी नाही वाचणार. समदेच्या समदे मरणार आहेत. समदेच मरणार आहेत. चला यांना इस्पितळात घेऊन जाऊया. कुणीतरी मला मदत करा. तुम्ही मला मदत करा ना. नाही भीमराव, आम्ही नाही मदत करणार, नाहीतर आम्हाला बी रोग लागायचा. तुम्ही करा की, तुम्ही तरी करा. तुम्ही मदत करा काका. नाही नाही, अरे इस्पितळात चला, थोडी हिम्मत करा. एकदा का पोचलो की समजा ठीक होईल. नाही वाचणार, मी नाही वाचणार. काका तुम्ही आधीच ठरवलं की तुम्ही मरणार, मग तुम्ही बरे कसे होणार? अरे कोणीतरी माझी मदत करा. नाही आम्ही मदत नाही करू शकत. आम्ही अजिबात मदत नाही करू शकत. अरे आताच तर माझे बाबा एका रुग्णाला घेऊन गेले ना. फक्त थोडी काळजी घ्यावी लागेल. तुम्ही मदत करा की. माझ्यात एवढी हिंमत नाही आहे. अरे तुम्हाला ते समजत का नाही आहे? जर यांना इस्पितळात नाही नेलं तर हे मरतील. काका तुम्हीच चला, थोडी हिम्मत दाखवा. स्वतःबद्दल नाही तर बायको आणि मुलांचा तरी विचार करा. उठा ना काका, उठा. हा, हिम्मत दाखवा काका. काका काका उठा. हा, उठा ना काका. आपण पोचलो की समजा ठीक होईल. उठा उठा. कोणीतरी घोंगडी द्या, यांच्या अंगावर टाकाया. काका काका उठा. काका उठा की. हा हा, हे घ्या अंगावर. हे अंगावर घ्या काका. हा, चला. चला काका, चला ना काका. हा, चला. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, जरा पोलीस डॉक्टर साहेब, कप्तानना बोलवा. हो डॉक्टर थांबा, मी साहेब, आलोय आता. साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, याचा इलाज करा. याला प्लेग झालाय. तुम्ही यांना आतमध्ये घेऊन चला. हा. अरे त्यांना हात नका लावू आणि तोंड झाका आपली. डॉक्टर साहेब, त्याचा उपचार करायच्या आधी विचार करा की कुठल्या जातीच्या माणसाचा उपचार करतोय म्हणून. आणि जर उपचार करायला गेलात तर तुम्हाला समाजातून बाहेर करून टाकू. डॉक्टर साहेब, डॉक्टर जातपात नाही बघत. डॉक्टरांचा धर्म माणसाचा जीव वाचवणं आहे. तुम्ही ह्याचा इलाज करा. हाय रामजी, डॉक्टरचं पण घर असतच ना. इथं जात समाज दोन्ही बी राहत्यात. डॉक्टर साहेब, तुम्ही इलाज करायला सुरुवात करा. आव नाही तर मरेल हा. नाही डॉक्टर साहेब, मरत असेल तर मरू द्या. आणि तसंही तुम्ही जगून काय करणार आहात? हा आजार पण तुम्हीच घेऊन आलात ना. जोपर्यंत यांच्यातला कोणी मरणार नाही ना, तोपर्यंत यांना कळणार नाही. वय, काकांची तब्येत लय खराब झाली होती आणि यांना आणणार कोणीच नव्हतं, म्हणून मलाच यावं लागलं. डॉक्टर साहेब, यांचा इलाज करा. हे दोघं बी मरून जाते. यांना प्लेग झालाय. उपचार नाही करणार डॉक्टर तुम्ही, कारण ही गोष्ट जातीवाद झाली आहे आता. हा मरो नाही तर काही हो, पण हा दवाखाना, हे डॉक्टर, या औषधी सगळं आमचं आहे. या सगळ्या गोष्टी आमच्या समाजासाठी, तुमच्यासाठी नाही. डॉक्टर, डॉक्टर साहेब, इस्पितळ, डॉक्टर, औषध हे समजा जनतेसाठी असतं. आणि जनतेची फक्त एकच जात असते, माणुसकीची. वय डॉक्टर साहेब, भीम बरोबर बोलतोय. तुम्ही यांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. हे लोक समध्याच गोष्टी मध्ये जातपात करत असतात. तुम्ही इलाजाला सुरुवात करा. हे बघा, जे पण आहे, मी आधी ह्या जातीचा होतो आणि मग डॉक्टर झालो. जे हे लोक म्हणतील तेच मी करणार. ऐकलं का? आता कर उपचार. तसा शेठजी,
आपले आला तसं चांगलंच झालं की. कमीत कमी यांच्या जातीतले लोक कमी तर होणारच ना. डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्यासोबत तिकडे चला. आपल्या समाजातल्या खूप लोकांना रोग झालाय, त्यांना तुमची गरज आहे. आणि यांना, या सगळ्यांना मरू द्या असंच. यांना समजलं पाहिजे की दवाखाना आहे, डॉक्टर जवळ उभे आहेत, पण यांचा अस्पृश्य समाज यांच्या आजाराच्या आणि उपचाराच्या मध्ये आलाय. ठीक आहे, मी औषधं घेऊन येतो. हो, चला. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब. अरे तुम्ही लोक इथे का आलात? अहो मग कुठं जायचं आम्ही? जीवन आणि मृत्यूच्या मध्ये एक डॉक्टरच तर असतोया. तुम्ही जर नाही म्हणला तर मग हे समदे संक्रमित असेच मरून जातील. तर मी काय करू? तुमचं कर्तव्य बजावा. डॉक्टर बनल्यावर तुम्ही एक शपथ घेतली होती की तुम्ही समद्या लोकांचे जीव वाचवणार. हो, घेतली होती. तर मग ती आता निभवा. मग त्याच शपथेची आठवण करून देतोय. त्यावेळी तुम्ही असं नाही म्हणलं होतं की मी फक्त एकाच जातीच्या माणसांना वाचवणार, दुसऱ्या जातीच्या माणसांनी नाही वाचवणार. मग आता असं हे तोंड का फिरवताय? डॉक्टर साहेब, प्लेग हा रोग जात बघून नाही येत. मग तुम्ही जातीच्या नावाखाली एका समाजाला उपचारापासून वंचित का ठेवताय? मी समजू शकतो, पण माझ्या पण काही अडचणी आहेत, ते समजून घ्या. तुम्हाला माहितीये, आम्ही तुमच्या बरेच जास्त हातबल आहोत. आमचं तर तुमच्याशिवाय कोणी बी नाही. वय डॉक्टर साहेब, तुमच्याकडे एकच विनंती आहे, थोडी तरी माणुसकी दाखवा. नाही डॉक्टर साहेब, नाही. तुम्ही उपचार नाही करणार यांचा, नाहीतर याचे परिणाम काय होतील तुम्हाला चांगलं ठाऊक आहे. हे बघा, जर तुम्ही डॉक्टर साहेब, तुम्हासनी त्यांचा इलाज नाही करायचा, नका करू. मला फक्त एवढंच सांगा, औषध कोणतं द्यायचंय? त्या समद्यासनी औषध दे. मी जेव्हा सैन्यामध्ये होतो तेव्हा रुग्णांना औषध द्यायचं आणि त्यांची काळजी कशी घ्यायची हे मी शिकलोय. तुम्ही यांची कुठलीही मदत करणार नाही, समजलं का? सांगा की डॉक्टर साहेब, कोणतं औषध द्यायचंय? डॉक्टर साहेब, हे बघा, बाहेरच्या कपाटाच्या खालच्या कप्प्यात एक औषध ठेवलंय, ते तुम्ही घेऊन या. धन्यवाद डॉक्टर साहेब. हे तुम्ही चांगलं नाही केलं डॉक्टर साहेब. आता तुम्ही आमचे शत्रू आहात, आमचे आणि आपल्या समाजाचे. आता आपला समाज ठरवेल तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती. यांच्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा ती असेल जेव्हा एवढं शिकून बी एखाद्या रुग्णावर इलाज करू शकणार नाहीत. आणि एका डॉक्टरची दुश्मनी आजाराशी असते, रुग्णाशी नाही. नाही भीमबाळ, या लोकांनी नको समजव, कारण या लोकांनी लिहिण्या वाचण्याची भाषा कुठे काय समजते. डॉक्टर साहेब, यामधलं कंच औषध आहे. चला बाहेर, मी तुम्हाला सांगतो. गंगा, ए गंगाबाई, चल जेवून घे थोडस. औषध पण घ्यायचंय ना, चल ये खाऊन घे. आज मला काहीच नाही होणार आई, न उपाशी पोटी मरीन आणि औषध नाही घेतलं तरी मरणार नाही. काय व्हायचं असतं तर लय आधीच झालं असतं. काय मंगळ बोलतेस ग? तुझ्या बाबांनी आणि भीमाने तुला काय वाईट होऊ दे म्हणून आणलंय का? आम्ही तुला काय होऊन देणार आहोत का?
घे ना जेवण थोडस. हा खा ना थोडस तरी खा. घे खा ना ग गंगा. का न ग ताई? थोडस खा ना ताई. ताई 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 न खाता न ग जाऊ ना. हा आम्ही भीम सारखे हुशार तर नाही आहोत की आम्हाला समजल या यायला काय बोलायचं असतं ते. आणि नाही आम्हाला भीम सारखं स्नेह आणि प्रेम आणि आपुलकीनं वागता येतं. भीम असता तर तुला भरवण्याचे 100 पर्याय सांगितले असते आणि तुला भरवलं बी असतं, पण तू आता नाहीये. आम्ही तिघच आहोत. खाऊन घे ना ताई. आमचं ऐक ना ताई. आमचं ऐक ना ताई. जेवण घे ना. गंगा हे बघ बाळा, नशिबाने आपल्यापासून समद काही हिसकावलंय. आता जो काही इस्कोट झालाय तो सावराया पाहिजे. तुझ्या संग तुझे भाऊ बहीण आहेत, आई बाबा आत्या समदेत. थोडस खाऊन घे ना. ऐकून घे ना बाळा. हो ग पुरी हो. हो ग हो. सावर स्वतःला. गावातल्या समध्या वाड्यांमध्ये हा आजार लय भरभर वाढत चाललाय. या रोगानं समध्याला एका पायरीवर आणून ठेवलंय. श्रीमंत गरीब आपली जात त्यांची जात समधे सारखेच. समध्या बायकांचं कुकू मांजासारखं पुसलं जाईल. समध्या बायका माझ्यासारखे विधवा होतील आई. बरोबर बोलतेय गंगा. या आजारात तर कुणी कुणाला मदत बी करायला बघत नाही. एकटा भीम आणि भाऊ काय करणार. हा रोग तर पसरत चाललाय आणि भीम आणि भाऊ. वहिनी त्या दोघांनी परत बोलवून घे. नाही चल आपण दोघी जाऊन त्यासनी घेऊन येऊया. नाही ताई, ह्या वेळेला जे ते करतायत बहुतेक ते आपल्या समध्यानं करायला हवं. वय आपल्या समध्यांच्या कष्टामुळे समजा एखाद्याचा तरी आपल्यामुळे जीव वाचला ना ताई, तर मनाला खूप शांती मिळेल. हे बरोबर बोलतात. बरोबर बोलतात. स्वतःसाठी जगलात तर काय जगलात. ताई एखाद्या जरी माणसाने माझ्या जावयाला हिम्मत करून इस्पितळात घेऊन गेला असताना तर माझ्या या पोरीचे हे हाल नसते झाले. सावर स्वतःला पोरी. वहिनी वहिनी कुठे निघालीस. वहिनी वहिनी कुठे जातीयस तू. माझ्या नवऱ्याजवळ, माझ्या पोराजवळ. त्यांच्या बरोबर राहून त्यांची मदत करायला पाहिजे. आपल्या नशिबाने आपल्याला काय बी नाही दिलं. आपण समजा जर दुसऱ्याची मदत केली तर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल ताई. मी आज जाते ताई तिथं माझ्या नवऱ्याची साथ द्यायला. माझ्या छोट्याशा पोराची हिम्मत वाढवाया. मला जाऊ दे ताई. अरे ऐका. ए हरिया हरिया. ओ काका काकीला उलटी होते. काय सत्यानाश झाला. आता काकी नाही वाचणार, मरून जाईल. अहो दादा तुम्ही घाबरू नका. हा
त्यांना इस्पितळात घेऊन चला चला. माझं ऐकाल तर तुम्ही समदे इस्पितळात चला चला. आपल्याला फक्त तयारी करायची आहे. समदे जरी आजारी पडले तरी त्यांच्यावर उपचार करायचे आहेत. जास्तीत जास्त आपल्याला आपली काळजी घ्यायला हवी. तुम्ही कसला विचार करताय? हा, आता जर भाऊजी आपण एकमेकांना मदत नाही केली ना तर हा आजार लय भारी पडेल आपल्यावर. आपल्याला जायला हवं इस्पितळात.